या वेदनेचं नाव आहे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. न्यूरॅल्जिया शब्द आला कुठून? आपल्या चेहऱ्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणारी जी नस असते तिला ट्रायजेमिनल नस म्हणून ओळखलं जातं. या नसेला 3 शाखा असतात, म्हणून ट्राय किंवा 3. कपाळ, डोळे, नाक, गाल, हनवटी, ओठ, दात आणि हिरड्या यांच्या संवेदना ही वाहून नेते. चेहऱ्याच्या डाव्या व उजव्या भागासाठी प्रत्येक एक अशी स्वतंत्र नस असते. न्यूरॅल्जिया म्हणजे नसेचं दुखणं, अर्थात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे ट्रायजेमिनल नसेचं दुखणं म्हणजे कळ किंवा वेदना. या आजाराचं निदान मुख्यत्वे रुग्णाच्या लक्षणांवरनं केलं जातं. या वेदनेची काही निश्चित वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ही कळ अचानक सुरू होते, ती काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत टिकून राहते. एका बाजूच्या ट्रायजेमिनल नसेच्या भागात म्हणजे चेहऱ्याच्या एका भागातच ती असते. वरची किंवा खालची हिरडी, दात, नाक, गाल, नाकपुडीच्या मधला भाग, हनवटी, कानाच्या पुढचा भाग किंवा गालाचा भाग, कपाळ, डोळा यापैकी एका ठिकाणाहून ही सुरू होते. ही वेदना अत्यंत तीव्र असते. ज्या व्यक्ती या आजाराने त्रस्त असतात त्या व्यक्ती या वेदनेचं वर्णन ज्या प्रकारे करतात ते वाचून कदाचित थोडीफार याची कल्पना येऊ शकेल. याचं वर्णन करताना अचानक इलेक्ट्रिक करंट प्रमाणे आलेली वेदना, अत्यंत धारदार किंवा अणकुचीदार सुरी चेहऱ्यात खुपसली तर होणारी वेदना, अगणित सुया एकदम टोचल्याप्रमाणे होणारी वेदना, चेहऱ्यात अचानक फटाक्याचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे होणारी वेदना, किंवा चेहऱ्याच्या एका भागावर तांबडी पूड टाकावी अशा प्रकारे आगीचा डोंग उसळावा अशी वेदना, गालावर वीज चमकल्यासारखी वेदना, अचानक हाय व्होल्टेज करंटचा शॉक चेहऱ्याला दिल्यासारखी वेदना, अशा प्रकारच्या वाक्यरचना लोकांनी वापरून ठेवलेल्या आहेत.